उन्हाळा सुरू झाला की सुरुवात होते वाळवण्याचे पदार्थ बनवण्याची. त्यातील सगळ्यात सोपा आणि सगळ्यात पहिले बनवला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा चिप्स. हे बटाटा चिप्स झाले तर फार चांगले होतात, नाहीतर पूर्ण बिघडून जातात. त्यासाठी इझी टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे, पांढरे शुभ्र राहणारे आणि तळल्यानंतर अगदी खुसखुशीत होणारे बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत. चला तर मग पटकन सुरुवात करूया. तर इथे मी 3 किलो बटाटा घेतलेला आहे. आता आपल्याला हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. चिप्स बनवण्यासाठीचा बटाटा घेत असताना आपल्याला बटाटा अगदी पातळ सालीचा घ्यायचा आहे आणि सोलल्यानंतर बटाटा आतमध्ये पिवळा असेल असा बटाटा घ्यायचा आहे. बटाटा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक दुसरं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण बटाटा सोलल्यानंतर त्याचे साल टाकून घेणार आहोत. आता आपल्याला या सगळ्या बटाट्यांचे वरचे साल काढून घ्यायचे आहे आणि साल काढल्यानंतर आपण बटाटे पाण्यामध्येच टाकून घेणार आहोत, म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत. चिप्स बनवण्यासाठी आपण पातळ सालीचा आणि आतमध्ये पिवळा असणाराच बटाटा घेणार आहोत, कारण याचे चिप्स ही चांगले होतात आणि वर्षभर टिकून पांढरे शुभ्रच राहतात. आपण जर जाड सालीचा बटाटा घेतला किंवा मध्ये जर पांढरा असणारा बटाटा घेतला तर या बटाट्याचे चिप्स अजिबातच चांगले होत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, मी सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे आणि हे बटाटे साल काढल्यानंतर पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. इथे आपले सगळ्या बटाट्यांचे साल काढून झालेले आहेत. आता आपण वेफर्स करायला घेऊया. आता इथे चिप्स बनवायला सुरुवात करताना आपल्याला एका परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये किसणी ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला बटाट्याचे चिप्स करायला घ्यायचे आहे. याप्रमाणे चिप्स केल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकले की बटाट्याचे चिप्स काळे पडत नाहीत. आता हे बटाट्याचे चिप्स करत असताना आपल्याला बटाट्याचे चिप्स थोडेसे जाडच ठेवायचे आहे. पातळ जर चिप्स असेल तर तो वाळल्यानंतर अगदी कागदासारखा होतो आणि तळल्यानंतर खूप लाल होतो. त्यामुळे आपण मीडियम साईजचाच बटाटा चिप्स बनवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी चिप्स बनवताना चिप्स थोडे जाडच ठेवलेले आहेत. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याला चिप्स जर असा लांब आकारामध्ये म्हणजेच ओव्हल शेपमध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याला स्लाईस करताना बटाटा आडवा पकडून घ्यायचा आहे आणि जर गोल आकारामध्ये पाहिजे असेल तर आपल्याला बटाटा उभा पकडून घ्यायचा आहे, म्हणजे चिप्स गोल पडतात. दोन्ही प्रकारचे चिप्स करत असताना आपल्याला चिप्स थोडा जाडच ठेवायचा आहे, अगदी पातळ करायचा नाही. तर इथे मी 6 बटाट्यांचे चिप्स करून घेतलेले आहेत, जे की अर्धे गोल आणि अर्धे ओव्हल शेपमध्ये करून घेतलेले आहे. तर तुम्ही इथे डिफरन्स बघू शकता. आडवा बटाटा पकडल्यानंतर अगदी लांबसर चिप्स होतो आणि उभा बटाटा पकडला तर गोल चिप्स होतो. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार चिप्स पाडून घेऊ शकता. सगळे चिप्स करून झाल्यानंतर आपल्याला हे चिप्स व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन या पाण्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले चिप्स घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 वेळेस याप्रमाणे तुरटी बुडवून घेणार आहोत. फक्त 3 वेळेसच आपण तुरटी बुडवायची, यापेक्षा जास्त बुडवायची नाही. तुरटी जर बटाट्यामध्ये जास्त झाली तर बटाट्याचे चिप्स सगळे लाल होऊ शकतात. त्यामुळे जास्त तुरटीचा वापर करायचा नाही. तुरटी बुडवून झाल्यानंतर हे बटाटा चिप्स परत एकदा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाटा चिप्स होत होते तोपर्यंत मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर यामध्ये मी 3 किलो बटाट्यासाठी 3 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचालाही कमी तुरटी घालून घेतलेली आहे. तुरटी आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण हे या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि पाण्याला परत एकदा चांगली उकळी येऊ द्यायची आहेत. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये बटाट्याचे चिप्स घालून घेणार आहोत. पाण्याला जर उकळी आली नसेल तर चिप्स घालायची घाई करायची नाही. सगळे चिप्स पाण्यामध्ये घालून झाले की आपल्याला हे चिप्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे हे मीठ आणि तुरटी या सगळ्या चिप्सला व्यवस्थित लागली जाते. या स्टेजला आपल्याला हे चिप्स तळापासून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळे चिप्स व्यवस्थित पाण्यामध्ये बुडाले की आपल्याला या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी हे चिप्स व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनिटानंतर आपल्याला यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा सेम आपल्याला हे चिप्स तळापासून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे हे चिप्स शिजत असताना आपण अधूनमधून हलवून घेतले की चिप्स सगळीकडे सारखे शिजले जातात, म्हणजे काही चिप्स कच्चे किंवा काही चिप्स शिजलेले असं होत नाही. याच पद्धतीने आपल्याला हे चिप्स 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. चिप्स जर चांगले शिजलेले असले तर ते तळल्यानंतर अगदी खुसखुशीत होतात आणि डबल फुलतात.
इथे आपण हे चिप्स शिजवून घेत असताना पाण्यामध्ये तुरटी घालून घेतलेली आहे. तुरटी घालताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, तुरटी आपल्याला खूप कमी घालायची आहे. तुरटी थोडी जरी जास्त झाली तर चिप्स तळल्यानंतर खूप कडक होतात आणि वर्षभर तर टिकतच नाही, खूप लालसर होतात. त्यामुळे आपल्याला तुरटी थोडी सांभाळूनच घालायची आहे आणि योग्य प्रमाणातच घालायची आहे. इथे चिप्स शिजवायला ठेवून 10 मिनिट झालेले आहे. तर यामधून मी एक चिप्स घेतलेला आहे, प्लेटमध्ये थोडासा थंड केला आणि आपण याला थोडं दाबून बघायचं आहे. चिप्स असा नरम लागला किंवा तोडल्यानंतर लगेचच तुटला गेला किंवा असा फाडला तर लगेच फाटतो, तेव्हा आपल्याला समजायचं की चिप्स व्यवस्थित शिजलेले आहेत. चिप्स व्यवस्थित शिजून झाले की आपल्याला हे चिप्स लगेचच काढून घ्यायचे आहे. तर चिप्स काढत असताना आपण मोठ्या झाऱ्याने हे चिप्समधून पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि या चाळणीवरती आपल्याला हे चिप्स घालून घ्यायचे आहेत. म्हणजे या चिप्समध्ये जे पण एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निथळून खाली जातं आणि चिप्स ओव्हर कुक नाही होत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी सगळे चिप्स या चाळणीवरती काढून घेतलेले आहे आणि जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते खाली भांड्यामध्ये राहिलेलं आहे. यानंतर मी उन्हामध्ये एक कापड टाकून घेतलेलं आहे आणि या कापडावरती हे चिप्स घालून घेणार आहे. तर चिप्स पसरवत असताना आपण एक एक करूनही पसरवू शकतो किंवा सगळे चिप्स कापडावरती काढून घ्यायचे आणि मग नंतर एक एक करून टाकायचे, असंही आपण वाळू घालू शकतो. तर इथे मी सगळे चिप्स उन्हामध्येच वाळून घेतलेले आहे. याप्रमाणे उन्हामध्ये चांगले चिप्स कडक वाळून घेतले की चिप्सला वर्षभर काहीही होत नाही आणि चांगले पांढरे शुभ्र असे चिप्स वर्षभर राहतात. हे चिप्स वाळू घालताना मी सकाळी 10 वाजताच उन्हामध्ये वाळू घातले होते. त्यानंतर ते दिवसभर कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळलेले आहेत. तरीही मी दुसऱ्या दिवशी दिवसभर हे चिप्स उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे. आता या चिप्सला वर्षभर काहीही होणार नाही आणि व्यवस्थित पांढरे शुभ्र असे हे चिप्स राहतील. तर इथे तुम्ही बघू शकता, वाळल्यानंतर हे चिप्स अगदी कुडकुडीत झालेले आहेत आणि मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत. आता आपण चिप्स तळून बघूया. तर चिप्स तळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, अगदी छान पांढरे शुभ्र असे हे चिप्स झालेले आहेत. चिप्स बनवताना चिप्समध्ये तुरटीचं प्रमाण योग्य असेल आणि चिप्स जर चांगले वाळलेले असतील तर चिप्स वर्षभर चांगलेच राहतात आणि तळल्यानंतर खुसखुशीत आणि पांढरेच होतात. मी आज इथे जी पद्धत वापरली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर चिप्स बनवलेत तर तुमचेही चिप्स अगदी याप्रमाणे पांढरे शुभ्र आणि वर्षभर टिकणारेच होतील. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला आजची ही चिप्स बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजवरती जर नवीन असाल तर इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.